यामिनी एकांती माझ्या समीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तूच चंद्रभानवात. मला काही गाणं म्हणायचं नाहीये, पण या गाण्याच्या चालीवर यशवंत देवानी एक विडंबन गीत लिहिलंय आणि त्या गीतामध्ये थंडीचे दिवस आहेत, खूप थंडी पडलेली आहे आणि एक मनुष्य रात्रपाळी करून आपल्या घरी येतो. बाहेर खूप थंडी आहे, तो दार ठोठावतो पण बायको काय दार उघडत नाहीये. खूप वेळा तो तिला दार ठोठावून म्हणतो की लवकर तू दार उघड, मला इथं खूप थंडी लागते, पण ती काय जाम झोपलेली आहे, दार उघडत नाहीये. आणि त्यावेळेला त्याच्या डोक्यात जे विचार येतात ते यशवंत देवानी त्याच्यामध्ये या गीतामध्ये लिहिलेले आहेत. हे सखे मला घरात, हे सखे मला घरात थंड फार राहिली एकाकी कुडकुडुने मी मरेन या क्षणी, मी मरेन या क्षणी. हे सखे मला घरात रागवशी तू उगीच काढतेस भांडणे, रागाने रूप तुझे अधिक होय देखणे, रागाची तेवढीच उपदे मला झडी एकाकी कुडकुडुने मी मरेन या क्षणी, मी मरेन या क्षणी. हे सखे मला घरात रोजच होतो उशीर, काम वाढले खरे आणिशी मला तरस किलमेशात का बरे. तूच एक मनमनात अन्य नाही चांदणी, एकाकी कुडकुडुने मी मरेन या क्षणी, मी मरेन या क्षणी. हे सखे मला घरात या असल्या वाऱ्याने वृत्ती होई भावरी आणि तुझ्या अंगावर दोन जाड चादरी झोपतेस गे खुशाल तू कठोर यामिनी, एकाकी कुडकुडुने मी मरेन या क्षणी, मी मरेन या क्षणी. हे सखे मला घरात हे असले कृत्य तुझे पाडिते जीवाभरे, कोण रडे मजसाठी रोज रोज जो मरे. दावी तो तुला खरेच मी मरून माने, एकाकी कुडकुडुने मी मरेन या क्षणी, मी मरेन या क्षणी. हे सखे मला घरात थंड फार यामिनी, एकाकी कुडकुडुने
होती मी मरेन त्या क्षणी, मी मरेन या क्षणी, विश्वते मला घरात. आता मी तुम्हाला एक पुढचा गायकाचं गाणं ऐकवतो. त्याच्यानंतर लगेच ते घेतो. तलत महमूद यांचं गाणं आहे. रूप की राणी चोरों का राजा एक पिक्चर होता. शंकर जयकिशन यांचं म्युझिक होतं त्याला. तुम तो दिल के तार छेड़ कर हो गए बेखबर, तुम तो दिल के तार छेड़ कर हो गए बेखबर, चांद के तले जलेंगे हम ऐ सनम रात भर, तुम तो दिल के तार छेड़ कर, तुमको नींद आएगी तुम तो सो ही जाओगे, तुमको नींद आएगी तुमको सो ही जाओगे, किसका ले लिया है दिल ये भी भूल जाओगे, ये तो कह दो एक बार ख्वाब में तो आओगे, ये तो कह दो एक बार ख्वाब में तो आओगे, ख्वाब में तो आओगे, तुम तो दिल के तार छेड़ हो गए बेखबर, चांद के तले जलेंगे हम है सनम रात भर, अब तो सब्र का भी हाथ हमसे छूटने लगा, अब तो सब्र का भी हाथ हमसे छूटने लगा, अब बात बात पर कभी दिल भी रूठने लगा, क्या गजब है हर कोई हमको लूटने लगा, क्या गजब है हर कोई हमको लूटने लगा, हमको लूटने लगा, तुम तो दिल के तार छेड़ कर हो गए बेखबर, के तले जलेंगे हम है सनम रात भर, तुम तो दिल के तार छेड़ कर. आता मी एक एव्हरग्रीन सुधीर फडके आणि सुधीर फडके अरुण दात्यांचं गीत होतो. शुक्रतारा म्हणतो. मी खूप तयारीने आलो होतो. मला वाटलं जोशी काका आणि मीच फक्त भाग घेऊ. त्यांच्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मी जोगळेकर काका येते मला वाटलं नव्हतं, कारण ते ज्या प्रकारे बोलत होते ना त्याला वाटत नव्हतं. पण माळशेत माळशेत पण आल्या, खूप बरं वाटलं. हॅलो.
शब्दात सांगू भावना माझ्या तुला मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला तू तुझ्या समजून लागणाऱ्या तुला तू तुझ्या समजून घे लागणाऱ्या तुला अंतरीचा गंध माझा अंतरीचा गंध माझा आज तू पवनावा तू असा जवळी राहा तू असा जवळी राहा गंध बिलगे जीवा अंतरीच्या स्पंदनाने अंतराने अंतरीच्या स्पंदनाने अंतराने आता जोशी काका काय समय वेळेची जी आहे ना मर्यादा त्यामुळे जास्त काही होत मिस्टर चर्चिलचा एक विनोद सांगतो. हा लंडनचा पंतप्रधान आणि लंडनचं खरं जगावरती राज्य तेवढा हा नेहमी बिझी असायचा. तरी पण त्याची विनोदबुद्धी शाबूत होती. त्याच्यामध्ये आपल्याला एक दुसरा देवस्थानचा बर्नाड शाह त्याला लंडनचा आखरीच माहिती तो हुशार होता. तर त्याने मिस्टर चर्चिलला पत्र लिहिलं. त्याने एक नाटक लिहिलं होतं आणि ते नाटकाचं रंगभूमीवर उद्घाटन व्हायचं होतं. तो मिस्टर चर्चिलला एक पत्र लिहिलं की मिस्टर साहेब हे एक नाटक लिहिलं आहे आणि त्याचं नवीन उद्घाटन होत आहे. तर तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला 2 निमंत्रण पत्रिका वाचवता येते. आता या त्याने पुढे काय म्हणाला की 2 पत्रिकावर एवढे करता, एक तुमच्या करता आणि एक तुमच्या मित्राकरता असला तर तुम्हाला दुसरा असला तर. आता चर्चिल तेवढे विचार ते थांबले. 2 दिवसांनी त्यांना पत्र पाठवलं की शाह मी मला तुमचं नवीन नाटक रंगभूमीवर येत आहे त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्ही मला बोलावणं पाठवलं त्याच्याबद्दलही तुमचं मी अभिनंदन करतो. पण सध्या मी कामात व्यग्र असल्यामुळे तुमच्या या पहिल्या प्रयोगाला येऊ शकत नाही. मी दुसऱ्या प्रयोगाला येईल. आता तो झाला. मी एक शेवटचं गाणं हे करून या कार्यक्रमाचा समारोप करतो. कारण 6:30 होऊन गेले ना.
किती वाजेपर्यंत झालं? मी एक गाणं म्हणायचं मला नंतर मग बरं. आपण घरामध्ये एखादी गोष्ट असते की आपल्याला आवडलेला आपण गोळा करून टाकून देतो, पण वाटेवरच्या सावल्या या गरीब वगैरे चरित्रामध्ये वाचन चालू होतं आणि आनंद मालवणकर ते सांगत होते. एका त्यांनी सांगितलं की एका बोळ्यातून एक संगीत दिग्दर्शक निर्माण झाला. त्याचे प्रकार असं एक नाटक काहीतरी चित्रपट लिहित होते. राजा परांजपे, माडगूळकर आणि सुधीर फडके असे चालू होते चर्चा. तर एके ठिकाणी राजाभाऊ म्हणाले की इथे गाणं पाहिजे. तर गाणं कोण लिहिलं? तर माडगूळकर होतेच. माडगूळकरने पटकन एक गाणं लिहिलं. ते गाण्याची चर्चा झाली. राजाभाऊ म्हणले हे गाणे इथे जमत नाही बरोबर. मग आता काय घ्यायचं? माडगूळकरने गोळा केला, कोकड्यात टाकून दिला आणि दुसरं गाणं लिहिलं. पण गंमत अशी आली की सगळं झाल्यानंतर प्रभाकर जो त्याच्याबरोबर होते तर ते असं सगळं सामान आवडत असताना त्याने तो गोळा बघितला. काय आहे याच्या विचार माडगूळकर लिहिलं म्हणजे काय आहे म्हणून बघावं. त्याने गोळा उभं बघितला तर सुंदर भावगीत दिलेलं होतं. तो प्रभाकर जो म्हणजे याला जर पण साथ लावली ते गाणं छान होईल म्हणून त्याला चाल लावली. आणि आमचे त्यांचे शिक्षावती म्हणा काय त्याला म्हणत साधू म्हणून तिला म्हणायला सांगितलं. पण ते गाणं काय होतं? लपविलास तू हिरवाचा भाव सुगंध त्याचा लपेलचा प्रीत लपवली लपेल का. हा फक्त मुखडा देतो आणि त्या गाण्याला चाल लावली. त्याची रेकॉर्ड झाली आणि प्रभाकर जो की संगीत दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धीला आले. माडगूळकर आणि एक हिंदी कवी साहिर बसले होते आणि ते लुधियाना काय म्हणाले माडगूळकर की आमच्या हिंदी संगीताची मराठीत काही मजा नाही म्हणाले. माडगूळकर असं काय नाही तुम्ही शब्द कसं वापरत त्याच्यावर अवलंबून आहे. मग मी तुम्हाला मी पंक्ती सांगतो आणि त्याचा तुम्ही अनुवाद करून दाखवा. तर त्यात एक पद आहे त्यामध्ये एक शब्द असा वापरायचा की दुसऱ्या भाषेत कुठेही तो शब्द नाही. ठीक आहे म्हणजे सांगा. तो विधान सांगायला रातभर रही हो सवेरे चली जाइए एक व्यवस्थित सांगते देने वाले के साथ क्या काम है जलने वाले का. माडगूळकर लिहितात रातभर राहा झुंझुर का तुम्ही जावा. आता झुंझुर का शब्द पुढच्या पिढीला कळणारच नाही. आपल्या पिढीला झुंझुर म्हणतो झुंझुर का म्हणतात. माडगूळकर रातभर राहावा झुंझुर का तुम्ही जावा शेजारी समय लावू कशाला झुलत्या जीवापाशी जळती कशाला अंधारा रात्री इस्पत माझ्या गावा लुधियानामध्ये शाबा फॉलो केलं मानलं तुम्हाला. एक लता मंगेशकरांच्या गाण्याशिवाय काय कुठल्याही गोष्टी सांगता होणार म्हणून लता मंगेशकरांचं गाणं आहे पॉवर हाऊस या पिक्चर मधलं रवी यांचं म्युझिक आहे त्याचा. तू गम से ना घबराना मेरे दिल नाना तू गम से ना घबराना एक दिन तो समझ लेगी दुनिया तेरा अफसाना है मेरे दिल नाना तू गम से ना घबराना. अरमान भरे दिल में जख्मों को जगा देंगे भड़के हुए शोरों को कुछ और हवा दे दे बनती है तो बन जाए
ये जिंदगी अफसाना है मेरे दिल नादान, तू गम से ना घबराना। थँक्यू. पाहुणेसात होत आले. तुम्ही या कार्यक्रम सगळ्यांना आवडला असणार, कारण सगळ्यांनी सहभाग घेतला. 5 सहभाग घेणारे होते आणि प्रत्येकाने काहीतरी विविधता होती, त्याच्यामुळे नक्की कार्यक्रम सगळ्यांना आवडला. आम्ही काय फक्त गाण्याच्या बाबतीत ते आहोत, बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याला वेळ लागतो, त्यामुळे गाण्यापुढे काही हे नाही, त्यामुळे मी गाणीच सादर केली. झोप आले, गाणी आली, प्रवास वर्णन आलं, आणखीन एक गीत मराठी आलं आणि यांनी शना नवऱ्यांची गोष्ट पण सांगितली. थँक्यू फॉर लिसनिंग. आणि आमच्या परांजपे साहेबांचे खास धन्यवाद. हा माईक त्यांनी आपल्याला आणून दिला. हॅलो. गाणं काय हॅलो, नमस्कार. तुमचं नाव घेतलं ना या सर्व जून महिन्यातील वाढदिवस उत्सव मोठेला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपण आता त्यांचा सत्कार करतोय. काय शेवटी तिथेच जाणार. या महिन्यातील सर्वात सिनियर श्री बहादूर जोशी यांनी 90 वर्ष पूर्ण करून 91व्या वर्षात पदार्पण केले आणि आपल्याला छान छान गाणी ऐकून येतात. धन्यवाद. संगीतकार सुद्धा होते आणि गायकही होते. त्यांच्या आवाजाबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे खर्जातला आवाज, खर्ज आणि अनुनासिक असं, आणि बरेचसे उच्चार आहे त्यांचे बंगाली भाषेशी असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेला ते बांगलादेशी बंगालचा सूर असायचा. तर मी त्यांचं कोहरा पिक्चरमधलं त्यांनीच संगीत दिलेलं एक गाणं आहे, ये नयन डरे डरे, ते ऐकवतो तुम्हाला. ये नयन डरे डरे, ये जान भरे भरे, जरा ये दो, ये नयन डरे जान भरे भरे, जरा दो, कल की किसी को खबर, एक रात होके मिले, मुझे जीने दो, ये नयन डरे डरे, रात हंसी ये चांद हंसी, तू सबसे हंसी मेरे दिल पर, रात हंसी ये चांद
हंसी तू सबसे हंसी मेरे दिलबर और तुझसे हंसी और तुझसे हंसी तेरा प्यार तू जानना ये नयन गले ये जान भरे भरे जरा पीने दो प्यार है जीवन की खुशी देती है खुशी कई गंभीर प्यार है जीवन की खुशी देती है खुशी कई गंभीर मैं मान भी लूं मैं मान भी लूं कभी हार तू मानना ये नयन गले गले ये जान भरे भरे जरा गिन दो कल की किसको खबर एक रात होके निकल मुझे जीने दो ये नयन आले अरे वा वेलकम वेलकम मी पाहिलं ना सॉरी तुम्ही काही सादर करणार का तुम्ही आम्ही तुमचं काही कार्यक्रम होईपर्यंत तुम्ही काहीतरी आठवण ठेवा एखादं गाणं बिणं हां माहीत तुमच्यापर्यंत येईल हां जोक वगैरे गाणी हो हो वेलकम दोन्ही माझे माझी इथे बसू का मी आपल्या संवेदनावर बोलतो आपल्याचा एक विनोद आहे तो विनोद प्रत्येक वेगळा तरी सांगतो मला तसा विनोद तो कोणी सांगतो वेगवेगळ्या तरी प्रत्येक सांगत असतो परवा त्याच्या भाषणामध्ये मी पुण्यातून झाला म्हणून सांगितलं असं तुम्ही मुंबईत झालेलं आहे आणि तो सांगत असताना अत्यंत एक वैशिष्ट्य आहे आपण नुसता विनोद सांगत नाही त्याच्यामध्ये आपली कथा सांगतात आपले संस्कार सांगतात अशी काही पद्धत होती तर कोणी सांगत नाही नुसतं सांगून टाकतात लोक काय होतं आपल्याला विनोद जाऊन कळते की त्यामुळे बाप दिसला हा विनोद असा आहे वगैरेचा तुम्ही त्याने ऐकलेला पण असेल तुम्ही मग वगैरे एक गाळू म्हणून पडलं आणि त्यावेळेला वगैरे आपल्यासाठी काही डेव्हलप झालेली नव्हती झोपड्या वगैरे होत्या आणखी साई वगैरे होत्या आपल्याची शिवशक्ती फक्त तिथे होती तिथे गाळू भरून मला 4-5 दिवस झाले त्याला घाण सुटली हे तुझा लागलं ते तर बाकीच्या लोकांना मोठी वंचित पडली की काय करावं आता म्हणून म्युन्सिपालिटी केली म्युन्सिपालिटी सांगितलं की असं
तो म्हणजे म्युन्सिपॅलिटीला माहिती आहे आम्ही येतो म्हणून सांगतात कोणी आलंच नाही. मग त्यातले जे सुशिक्षित लोक होते ते आपण आपल्याकडे जाऊया म्हणून आपल्याकडे ते गेले. आपल्याकडे पाहिलं तेव्हा मला कळालं या तुमच्या काय काम काय पण म्हणजे इथे गाडं बरोबर पडलं. आपल्यामध्ये मी काय करणार गाडं पडायचं नाही तसं नाही. म्युन्सिपॅलिटीत जा म्हणाले तर म्हणजे म्युन्सिपॅलिटीत आम्ही गेलो म्हणून आम्हाला दाद देत नाही असं म्हटलं. आपल्याला दाद देत नाही म्हणजे की आपले भडकतात. आंबा म्हणाले मी फोन करतो. आता एक फोन केला म्युन्सिपल कमिशनरला. आता इथे गंमत अशी आहे खरं काय झालं म्युन्सिपल कमिशनर जे होते ते देसाई म्हणून होते आणि ते आपल्याचे मित्रच होते. तर त्याची थोडी आपल्याची गंमत करायची असं त्यांना कोणाची गंमत करायची त्यांना माहीत नव्हतं अजून. तर आपल्याला म्हणजे वाटतं तुम्ही एवढी लोकांची घाण करता ही घाण करण्याचं मला कठीण नाही. तर आपल्याला ते उत्तर दिलं आहे. आपले म्हणाले ही घाण करू शकेल पण हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मेलेल्या माणसाच्या नातेवाईकांना निदान दाखवलं तरी कळवावं म्हणून मी तुम्हाला कळवलं. लोक असा आहे दुसरा योग कशामध्ये कसं बोलावं. ठाण्याला कॅप्टन चाफेकर म्हणून ते रिटायर होऊन आल्यानंतर ठाण्याच्या मंडळींनी त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. आपलं तात्याच्या आपल्याला बोलवलं होतं. सत्कार वगैरे सगळं झाला आणि आपले बोलायला उभे राहिले. आत्रे म्हणाले आपण काय माणसं तेव्हा कळत नाही कोणाचा सत्कार कसा करावा हे आपल्याला कसं कळत नाही अजून. आता एक कॅप्टन चाफेकर सत्कार होत आहे त्यांना तुम्ही शाल दिली आणि हे दिली श्रीफळ दिलं. आता शाल आणि श्रीफळ त्यांनी काय करायचं आहे की शाल द्यायला त्यांना ढाल द्यायला हवी होती आणि श्रीफळ द्यायला त्यांना रायफल द्यायला हवी. आता हे सगळं विरोध सगळ्या आपल्या साहित्यिक छापीला किती होतं. एक ज्या समारंभात जातात त्या समारंभाचा भाग घेऊन कसं बोलायचं हे आमच्या आपल्याकडनं शिकण्यासारखं होतं. त्याच्या काळात दुसरी हे नाटक खूप गाजलं 100 सुलभ झाले आणि प्रवासी फणशिगणीच्या आपल्याला सत्कार करायचं ठरवलं. आता सत्काराला आपल्याला बोलवलं होतं. सगळ्यांचे सत्कार झाले आणि आपले बोलायला उभे राहिले. आपले सगळं उभ्यावरच बोलायचे कधी बसून बोलत नसतं. आपले काय म्हणाले आपले कटारीचं वर्णन केलं म्हणे इतकी सुंदर कट्यार आजपर्यंत रसिकांच्या काळात कोणी फोकस केली नसेल. या कटेरीचे मूठ आहे प्रभाकर फणशीकर त्याचं टोक आहे पुरुषोत्तम दाभेकर. या काम करणाऱ्या कलावार्ताची एक धार आहे आणि दुसरी धार आहे अभिषेकीच्या अभिषेक संगीताची आणि या कटेरीची म्यान आहे तुमच्यासारख्या रसिक छोट्या मनाची. आता बसताय तुम्ही खाली फक्त प्रयत्न करून श्री सुरेश जोगळेकर नाही तिथे बसतो ना पाहिजे तर हॅलो हॅलो रवी रवी त्याच्यानंतर मग माझे मॅडमला पण तिकडे बसल्या बसल्या त्यांना गावलं जाईल पाहिजे. हा बंद आहे. हॅलो हॅलो वयाची माझे 82 वर्ष पूर्ण झाली आणि आता 83व्या वर्षात मी पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त मी 5,000 रुपयाची देणगी ज्येष्ठ नागरिक संघाला देतोय. ती तूर्त मी आमचे सूत्रधार त्यांच्याकडे सुपूर्द करतो. ते त्याच्यावर ॲक्शन घेतील आणि मी आता तुम्हाला
राघोबाईच्या ऐकू येते राधुबाईची खानावळ असं या कथेचं नाव आहे. ती कथा शन्ना नावरे यांनी लिहिलेली आहे आणि इथे तुम्हाला ऐकवण्याकरता याचं संक्षिप्तीकरण मी केलेलं आहे. मी म्हणजे सुरेश जोगळेकर. तर आता मी ही कथा वाचून दाखवतो. आता माहिती आणि याची बरेच दिवसाची सवय सुटली. जवळजवळ 2 वर्षानंतर मी येतोय. मध्यंतरी मला घरातल्या घरात ॲक्सिडेंट झाला होता. तिथे पायाच्या मांडीच्या हाडाला प्रॉब्लेम झाला होता. मग 5-6 महिने याच्या हॉस्पिटलमध्ये होतो. पण तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे मी त्या मोठ्या जीवघेण्या दुखण्यातून तरुण बाहेर निघालो. त्यामुळे मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि आता सुद्धा मला ज्या लोकांनी शुभेच्छा पाठवल्या त्यांचा आणि ज्यांनी पाठवल्या नाहीत पण त्यांच्या शुभेच्छा आहेतच असे गृहीत धरून त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि कथा वाचून दाखवतो. कथेचं नाव आहे राधुबाईची खानावळ. मित्र, महाराजाच्या बाजेगावाचं सावता गावी महत्त्वाचं काम आहे व सावत्याला जायचं म्हणजे म्हाळदा, सांबरगाव, कवठेश्वर, सावता असा प्रवास होता. बाजेगावाला घोडदळ नसल्यानं तो म्हाळद्याहून काही बदल धर्मबदल करत सांबरगावला पोहोचला. त्यावेळी अगदी करकरीत सिनेसामना झाल्या होत्या. काय हां अरे फोटोमध्ये चेहरे नमस्कार मंडळी. मी वंदना म्हणतोय. त्याला आवाज बरोबर नाही यायचा. थांबून ऐका. हे रंग तू गणनायका, हे रंग तू गणनायका, राधला सुखदायका, हे रंग तू गणनायका. शब्दासुरांचा खेळ हा, शब्दासुरांचा खेळ हा, साकारला काव्यापुरी, साकारला काव्यापुरी, आशीर्वचने संजीवनी, आशीर्वचने संजीवनी, त्यावी सतू वरदायका, हे रंग तू गणनायका. हे सूत्र घ्या हाती तुम्ही, हे सूत्र घ्या हाती तुम्ही, स्वीकारुनी ही प्रार्थना, भासायला मनोरंजना, सर्वोच्च मंगल कारका, हे रंग तू गणनायका, हे रंग तू गणनायका, हे रंग तू गणनायका. अतिशय सुंदर आणि नवीनच प्रारंभ आहे. आता तुम्ही जे काही सादर करताय हो काय हरकत नाही. एकच आहे का तुमचं? मग ते करून घेता का? मग त्याप्रमाणे आपल्याला पुढे कमी मग एखादं गाणं म्हणतो मग. मी तुम्हाला काही गाणी ऐकवणार आहे. आपण 1940 ते आता हे जोशी काका वगैरे 35चे वगैरे त्याच्यामुळे 1940 ते 1965 60-65 या काळात जन्मलेल्या आपल्यासारख्या आपल्या पिढीला उत्कृष्ट लेखन, कविता यांनी जसं आपल्याला पोचलं तसंच उत्कृष्ट दर्जाचं संगीत, मग ते मराठी असो हिंदी चित्रपटातील असो, यांनीही आपल्याला पोचलं आहे. त्या काळातील
क्वचितच असा अभागी श्रोता असेल किंवा रसिक असेल ज्याला या संगीताची गोडी निर्माण झाली नसेल. एकीकडे बिनाका गीतमाला घेऊन अमीन सयानी येत असेल तर आकाशवाणीवर अनेक संगीतांचे कार्यक्रम जसे भुले बिसरे गीत, चित्रगीत, रात्रीच्या आपण करताना आपली आवड वगैरे प्रसारित होत असत. त्या काळच्या गायकांची लोकप्रियता जशी आजच्या पिढीला मोहावते तशीच त्या काळच्या संगीतकारांची लोकप्रियता सुद्धा आपल्याला मोहावते. म्हणजे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे संगीतामध्ये, त्यांनी केली संगीतमय केलेली गीते की आजही नवीन पिढीला सुद्धा मोहात पाडतात. त्या काळच्या काही संगीतकार व गायकांची चित्रपट गीते व भावगीते आजही सादर करणारी पिढी आहे. आणि त्यातील काही चित्रपटात म्हणजे हिंदी अशी गायकांची गाणी मी थोडी एक सादर करणार आहे. बघूया आपल्याला आवडली तर. माझ्याकडे आता काय झालं की कराओके नाही आहे तर मी प्लेन गाईन. तर पहिलं रफी साहेबांचं गीत आहे चिराग या चित्रपटातील. मदन मोहन यांचं संगीत होतं त्याला. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है, ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए, मेरे ख्वाबों के क्या क्या नगर इनमें बसते हुए, पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए, ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। इनमें मेरे आने वाले जमाने की तस्वीर है, चलते देखी हुई मेरे आने वाले जमाने की तस्वीर है, चाहत के काजल से लिखी हुई मेरी तस्वीर है। ओ इनमें मेरे आने वाले जमाने की तस्वीर है, ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों
बात दुनिया में रखा क्या। आता विजय आवळे आपल्याला त्यांचं एक काही लिहिलेलं आहे ते वाचून दाखवतो. प्रवास वर्णन आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सर्वप्रथम आपण मला व्हॉट्सअपवरून आणि स्वतः फोन करून ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे आभार आहे. प्रत्येकाच्या घरी आपला वाढदिवस साजरा होतोच, पण संघातून आलेल्या शुभेच्छा याचा जो आनंद आहे तो आघाड्यात आहे. असाच लोक असावा. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आज मी स्वतः केलेल्या लेह लडाखविषयी माहिती सांगणार आहे. आपल्या खूप जणांनी सुद्धा ती ट्रिप केली असेल, पण तरीही मला जे काही तिथलं आवडलं, मला जे भावलं, लेह लडाखचं सौंदर्य ते मी आपल्यापुढे व्यक्त करणार आहे. दिनांक 1 जून ते 9 जूनच्या दिवसात आम्ही लेह लडाखची टूर केली. 1 जूनला आम्ही विमानाने श्रीनगरला उतरलो. तेथे एक दिवस वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी छोट्या गाडीतून लेह लडाखच्या प्रवासाला निघालो. प्रथम आम्ही कारगिल येथे पोहोचलो, परंतु तिथे फार वेळ न थांबता आम्ही लेहच्या प्रवासाला निघालो. लेह लडाख म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश. श्रीनगरपासून सुरू झालेली हिरव्या कंच वृक्षराजेनी बहरलेली पर्वतराजी आता नजरेआड झाली आणि एकही वृक्ष नसलेली परंतु अप्रतिम सौंदर्याने नटलेली उघड्या वागड्या पर्वताची रांग आता दिसू लागली. विधात्याने मुक्त हस्ताने सर्व पर्वतांना सौंदर्य बहाल केले होते. आमची गाडी वळणाने डोंगर चढत जात होती. एका बाजूला उंच पर्वत तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. 2 छोट्या गाड्या जातील एवढाच वळलेला रस्ता. खालच्या बाजूला पाहिले तर भीतीने काकाच अंगावर उभा राहायचा. कदाचित खाली पाहण्याची वेळच येऊ नये म्हणून विधात्याने प्रत्येक पर्वतावर असे काही कोरीव काम केले होते की दुसऱ्या बाजूला आपण लक्षच जाऊ नये. प्रत्येक पर्वतावर काही ना काही वेगळे पण होते. एखाद्या पर्वतावर असे लाल, निळ्या, जांभळ्या, पिवळ्या मातीचे उभे पट्टे सूर्याच्या किरणाने चमकत होते, तर एका पर्वतावर